हा व्हिडिओ केवळ मनोरंजनाच्या उद्देशाने तयार करण्यात आला आहे. येथील सर्व घटना, पात्रे, नावे, स्थळे ही काल्पनिक आहेत. याचा कोणत्याही वास्तविक व्यक्ती, जिवंत किंवा मृत, संस्था, धर्म किंवा घटनेशी काहीही संबंध नाही. सावध रहा, कारण भीती कुठेही असू शकते. कोकणचा निसर्ग जितका सुंदर आहे, तितकाच तो सूर्यास्तानंतर भयानक आणि गूढ बनतो. सह्याद्रीच्या त्या उत्तुंग डोंगर रांगा आणि घनदाट झाडीमध्ये अशा काही गोष्टी लपलेल्या आहेत, ज्याचा विचार करूनही अंगावर काटा येतो. रत्नागिरी आणि रायगडच्या प्रत्येक घरात एक अशी सत्यकथा असतेच, जी सांगताना सांगणाऱ्यालाही दरदरून घाम फुटतो. अशीच एक कथा आहे अनिकेतची, जो एका अशा झाडाच्या जाळ्यात अडकला आहे जिथे मृत्यूच नाचत होता. अनिकेत आपल्या आईवडिलांसोबत दरवर्षीप्रमाणे होळीसाठी कोकणात निघाला होता. ऑफिसच्या कामामुळे त्यांना निघायला रात्र झाली आणि मध्यरात्रीच्या वेळी त्यांची गाडी कोकणच्या त्या निर्जन घाटमाथ्यावर पोहोचली. रस्ता एकदम शांत होता. फक्त गाडीच्या इंजिनचा आवाज त्या भयान शांततेला छेदत होता. पण नियतीला काहीतरी वेगळंच मान्य होतं. मुख्य रस्त्यावर काहीतरी अडथळा आल्यामुळे अनिकेतने गुगल मॅप्सच्या सांगण्यावरून एका कच्च्या रस्त्यावर गाडी वळवली. रस्ता अरुंद होत गेला आणि आजूबाजूची झाडे गाडीवर झुकू लागली, जणू काही ती त्यांना गिळायला बघत होती. अनिकेतच्या आईने त्याला वारंवार बजावले की या वाटेने नको जाऊ, पण आधुनिक विचारांच्या अनिकेतने त्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष केले. अनिकेत, इथून गाडी मागे घे. हे तेच झाड आहे ज्याबद्दल मी तुला सांगितले होते. आईच्या आवाजात एक प्रकारची भीती होती. तिने सांगितले की या वाटेवर एक असं झाड आहे जेथे वर्षानुवर्षे एक अघोरी हडळ वावरत आहे. एक महान तांत्रिकाने तिला तेथे बांधून ठेवले होते, पण आता तो तांत्रिक जिवंत नव्हता आणि ती मुक्त झाली होती. अचानक गुगल मॅप्स वेडवाकडं वागू लागलं. गाडी पुन्हा पुन्हा त्याच जागी येत होती, जणू काही एखादी अदृश्य शक्ती त्यांना त्या जंगलातून बाहेर पडूच देत नव्हती. अनिकेत चिडला. त्याला वाटलं हा तांत्रिक बिघाड आहे, पण त्याला हे माहीत नव्हतं की तो एका अशा चक्रव्यूहात अडकलाय जिथून परतीचा मार्ग बंद झालाय. गाडी अचानक एका मोठ्या खड्ड्यात अडकली आणि इंजिन बंद पडले. चारी बाजूने विचित्र आवाज येत होते. गाडीच्या बाहेर प्रचंड काळोख होता. अनिकेत आणि त्याचे वडील गाडीला धक्का देऊन बाहेर काढू शकले नाहीत, पण गाडी सुरू करण्याचा ते प्रयत्न करत होते. दूरवर एका घरात दिवा जाळताना दिसला. मदतीची आशा म्हणून आई आणि वडील तिथे गेले, पण अनिकेत तिथेच थांबला. गाडीच्या बोनेटखाली डोकं घालत असताना अनिकेतची नजर बाजूला पडलेल्या नारळांवर गेली. ते एक दोन नव्हते, तर शेकडो नारळ एका ओळीत त्या झाडाकडे जात होते. लिंबू, मिरची, सिंदूर आणि काही काळ्या बाहुल्या तेथे पडल्या होत्या. ते दृश्य इतकं भयानक होतं की कोणीही घाबरलं असतं. पण अनिकेतने चेष्टेने एका नारळाला लाथ मारली. जशी त्याने लाथ मारली तसा वरून त्याच्या डोळ्यांवर आणि कपाळांवर काहीतरी पडलं. त्याने हात लावून पाहिलं तर तो लाल भडक सिंदूर होता. वर बघितलं तर फक्त फांद्यांचा काळोख दिसत होता. अनिकेतला पहिल्यांदाच काहीतरी विचित्र घडतंय याची जाणीव झाली.
आणि त्याच्या छातीची धडधड वाढू लागली. इतक्यात त्याचे आई वडील परत आले आणि त्यांनी सांगितलं की त्या घरमालकाने त्यांना रात्रभर राहण्याची परवानगी दिली आहे. रात्री झोपलेला असताना अनिकेतला जाणवलं की कुणीतरी त्याचे केस कुरवत आहे. त्याने डोळे उघडले तर समोर कुणीच नव्हतं. पण खिडकीबाहेर झाडाच्या फांदीवर कुणाचे तरी लांब सडक केस वाऱ्यावर उडताना त्याला दिसले. त्याने मागे वळून पाहिलं तर त्याची आई बेडवर बसून काहीतरी पुटपुटत होती. तिचे डोळे स्थिर होते आणि ती त्या झाडाकडे बघून बोलत होती. जणू काही ती कुणाशी तरी संवादच साधत होती. सकाळी उठल्यावर तिला काहीच आठवत नव्हतं. पण अनिकेतला आता समजू लागलं होतं की हे काहीतरी भलतंच संकट आहे. अनिकेतने जेव्हा आपल्या भावाला ही गोष्ट सांगितली तेव्हा त्याला धक्कादायक सत्य समजले. ज्या तांत्रिकाने त्या भूताला बांधले होते ते दुसरे तिसरे कोणी नसून अनिकेतचे पणजोबा होते. पणजोबांच्या मृत्यूनंतर ती आत्मा मुक्त झाली होती आणि आता ती आपल्या शत्रूच्या वंशजाचा म्हणजेच अनिकेतचा शोध घेत होती. अनिकेतला आपली गाडी आणण्यासाठी परत त्याच वाटेने जाणे भाग होते. संध्याकाळची वेळ होती. सूर्याची किरणे मावळत होती आणि जंगलात पुन्हा सावल्या गडद होऊ लागल्या होत्या. अनिकेतच्या मनात आता भीती घर करू लागली होती. पण त्याला वाटलं की हे सगळं फक्त मनाचे खेळ आहेत. अनिकेत त्या झाडापाशी पोहोचला आणि सहज वर बघितले. त्याचे हृदय थांबल्यासारखे झाले. झाडाच्या फांदीवर एक बाई बसली होती. तिचे केस विखुरले होते. कपाळावर तोच सिंदूर होता आणि तिचे डोळे क्रोधाने लाल झाले होते. ती अनिकेतकडे बघून एक अकराळ विकराळ हास्य करत होती. ती हडळ झाडावरून एखाद्या चपळ जनावरासारखी खाली उतरू लागली. अनिकेत जीवाच्या आकांताने जंगलात धावू लागला. त्याला ऐकू येत होतं की ती झाडाच्या फांद्यांवरून उड्या मारत त्याच्या मागे येते. तो पडला, ओरडला, पण ती त्याला पकडणार इतक्यात एक गाडीचा मोठा हॉर्न वाजला आणि तिचे लक्ष विचलित झाले. अनिकेत कसाबसा आपल्या मित्राच्या गाडीतून बसून तेथून पळाला. गावी पोहोचल्यावर समजले की त्याच्या आईला प्रचंड ताप आला होता. त्या हडळीने त्यांची पाठ सोडली नव्हती, पण देवाच्या कृपेने ते सगळे वाचले. आजही अनिकेत कोकणात जातो, पण त्या झाडाच्या वाटेला कधीच जात नाही, कारण काही वाटा मरणाकडे घेऊन जातात.